सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. गेले खूप दिवस झालं मुलांचे प्रश्न होते की सर सीपी मुंबईची जी निवड याद्या आहेत त्या चेंजेस होणार का? आपण मेल मोहीम पण केला होता किंवा काही मुलांना डिपार्टमेंटच्या काही जे सिनियर अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सिनियर म्हणण्यापेक्षा ओनली अधिकारी मुलं चालेल, PSI वगैरे असे किंवा कॉन्स्टेबल वगैरे त्यांनी सुद्धा सांगितले काही मुलांना की निवड यादी नवीन लागणार आहे असं डायरेक्टली सांगितले फोन कॉलद्वारे. म्हणजे पाहुणे वगैरे असतात कोणतरी त्यांनी, तर त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का किंवा ते खरं होईल का किंवा काय होणार त्याचा एक प्रश्न आहे. लेखीबद्दल सुद्धा काही प्रश्न होते त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत मुंबईच्या लेखीबद्दल. आणि तिसरी गोष्ट आपली म्हणजे सीपी मुंबईची जी आपण हे लावणार होतो, कट ऑफ लिस्ट लावणार होतो की फायनल कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीने लागणार आहे जेणेकरून मुलांना मार्क घ्यायला सोपं जातील की बाबा ओपनचे एवढे लागतील, EWS SCBC असेल, OBC असेल, SBC असेल, विजय असेल, NTB NTC NTD असेल आणि इतर कास्ट आणि त्याचबरोबर सर्व कास्टचे सर्व समांतर आरक्षणामधील जे काही एक्समॅन असतील, स्पोर्ट्स पर्सन असेल, पोलीस पाल्य असेल, नंतर हे असेल बाकीच होमगार्ड असेल, त्याचबरोबर पोलीस पाल्य असतील आणि त्याचबरोबर पदवीधर अंशकालीन असतील आणि इतर जे काय असतील ते स्पोर्ट्स वगैरे, तर ह्या मुलांचं सुद्धा कट ऑफ मी कधी लावणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. सो आजचा विषय खूप महत्वाचा आहे की गेल्या दिवसापासून जे काही सतत 7 दिवस मी वारंवार डिपार्टमेंटला भेट देऊन तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं पोच केलेली होती. तर त्यातलीच काही प्रश्न राहिलेले होते की मुलांचा प्रश्न जे होते ते तुम्हाला मागापासून सांगितलं त्याच्यावरती आपण आज बघणार आहोत. तर विनंती करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न जो तुमचा होता त्याच्यामध्ये सर निवड यादी मधील मुलांच्या शंका होत्या, जसं की सर मला 42 पडलेत, 40चा कट ऑफ लागलाय तरी सुद्धा माझं मेरिट लिस्टमध्ये किंवा निवड यादीमध्ये नाव नाही आहे लेखीसाठी. त्याच पद्धतीनं माझ्या एवढे मार्क आहेत, 40 मार्क आहेत, त्याला सुद्धा 40 मार्क आहेत, तो वयाने छोटा आहे तर सुद्धा त्याचं नाव आहे, माझं नाव नाहीये. हे एक प्रश्न असे होते किंवा जे मुलांना वाटते की बाबा माझं निवड यादीमध्ये नाव यायला पाहिजे होतं, ज्यावेळी त्यांनी निवड याद्या बघितलेल्या होत्या तदनंतर मुला-मुलींचे मेसेज कंटिन्यू यायला सुरू झालेले होते. त्यामध्ये ओबीसीचा एक कट ऑफ नव्हता. तो कट ऑफ आपण सकाळी मेल मोहीम केलेली होती त्यावेळी ज्यावेळी लागलेला होता त्यावेळी, आणि मी सांगितलं होतं की कट ऑफ हा चुकीचा आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा कट ऑफच नाही दिला. त्यामुळे मुलांना कळालं नाही की बाबा किती मार्क पडलेत, कसे पडलेत मार्क, आमची निवड यादीत नाव झाले की नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे निवड यादी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक 10 वाजताच्या दरम्यान आपण मेल मोहीम केलेली होती डिपार्टमेंटला आणि डिपार्टमेंटनं रात्री 8:30 वाजता ओबीसीचा कट ऑफ त्यांनी ऍड केलेला होता. ह्याला आपल्याला काय मिळालं, सक्सेस भेटलं. पण दुसरी एक आपण मेल मोहीम केली होती की ज्याच्यामध्ये मुलांचे प्रश्न होते की आम्हाला 2 मार्क जास्त आहेत कट ऑफ पेक्षा किंवा तेवढेच आहेत तर सुद्धा आमचं निवड यादीमध्ये नाव नाही आहे मुला-मुलींचं. तदनंतर जवळजवळ 200 मुलं आपल्या डिपार्टमेंटला भेट देऊन आलेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी वेगळ्याच पद्धतीने उत्तर दिलेली होती, ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं. ओके, डिपार्टमेंटला विचारल्यानंतर डिपार्टमेंटला तिथल्या लोकांनी सांगितलं होते की त्या दिवशी म्हणजे ऑक्टोबरच्या एंड पर्यंत पेपर होणार आहेत, पण आचारसंहितेच्या प्रॉब्लेममुळे आणि जे 17,500 17,000 प्लस जे काही पोलीस आहेत, कॉन्स्टेबल, अंमलदार त्यांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवल्यामुळं सध्या लोड आहे आणि त्याच पद्धतीनं ही विधानसभेची निवडणूक आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळं बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात जे काही मनुष्यबळ आहे ते गेल्यामुळं लेखी पेपर आता होऊ शकत नाही. लेखी पेपर हा नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊन जाणार आहे. हे पण तुम्हाला मी सलग 7 दिवसाच्या प्रयत्नानंतर सीपी मुंबईला जाऊन ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेलं होतं. तर निवड यादी बदलतील का, तर त्यावेळी ओबीसीचा कट ऑफ ऍड केला होता पण निवड यादीबद्दल अजून सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं नाही. आपण मोठ्या प्रमाणात हजारो मुला-मुलींनी मेल मोहीम केलेली होती मी सांगितलं त्या पद्धतीनं, पण त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने उत्तर अजून सुद्धा डिपार्टमेंटनं कुणालाही दिलेली नाहीयेत. त्याचबरोबर काही मुले जसे मगाशी सांगितलं तुम्हाला की आमचे नातेवाईक आहेत, PS आहेत, अंमलदार आहेत, हे आहेत ते आहेत, त्यांनी सांगितले की नवीन निवड यादी लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे याच्याशी काही विषय नाही, पण आता जे काही होणार ते आचारसंहितेच्या नंतरच होणार याची नोंद घ्यायची आहे. मी गेले 2-3 दिवस किंवा 4 दिवस झालं तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोच करत होतं. जसं डिपार्टमेंटकडून इन्फॉर्मेशन भेटत होती किंवा भरती कक्षकडून जी इन्फॉर्मेशन भेटत होती ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल करत होता. पण आताच्या घडीला परत प्रश्न आलेत की सर त्याच्यावरती थोडंफार विचारा, त्याच्यावरती विचारा. म्हणजे निवड याद्या बदलतील का? निवड याद्या बदलतील आणि बदलल्या म्हणजे बदलतील असं नाहीये, बदलल्या तर कशा पद्धतीने बदलतील हे पण अगोदर सांगितलेलं आहे. प्रश्न अशा पद्धतीने आहेत की 38 कट ऑफ हा तोच राहणार आहे.
38 मुलं घेणारी मार्क घेणारी मुलं ही 100 सुद्धा असू शकतात किंवा 50 सुद्धा असू शकतात, 20 सुद्धा असू शकतात. मग ह्याच्यामध्ये फक्त काय होणार आहे, 38चा जो वयाने मोठा आहे तो मुलगा इन होईल, जो लहान आहे तो आउट होणार. म्हणजे कट ऑफ हा तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं बदल होणार नाहीये. त्यामुळे काही मुलं इन आउट होऊ शकतात, तर जी कट ऑफच्या शेवटच्या मार्कांवर आहेत तीच. बाकी 40, 42, 48 वगैरे त्यांचा काही संबंध नाहीये. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे कुणीही घाबरून राहू नका. इथं आता मुंबईला सुद्धा काही मुलींना मी भेटलेलो आहे. त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. चुकीच्या गैरसमज त्यांचे काढून टाकून त्यांच्यामध्ये मोटिवेशन करायचं काम आपण केलेलं आहे. प्रत्येकाला 20-20 मिनिटं, 1-1 तास वेळ देऊन त्यांच्याबरोबर हितगुज केलेलं आहे. तरी सुद्धा अजून सुद्धा मुलांना भेटायचं होतं. पण टाईमच्या अभावी मला एवढं देता येत नाही. कारण की मी जे महत्त्वाचं काम करायला आलेलो होतं ते मी करून तुमच्यापर्यंत सगळी प्रोसेस जी आहे किंवा सगळी इन्फॉर्मेशन जी आहे गेले 7 दिवस झाले तुमच्यापर्यंत मी वारंवार पोहोच केलेल्या आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आता कट ऑफ किंवा निवड याद्या चेंज होतील का? कट ऑफ तर चेंज होणार नाही, पण निवड याद्या हे काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेत की त्यांच्या XYZ जवळच्या व्यक्ती जे डिपार्टमेंटला त्यांनी सांगितले की निवड याद्या चेंज होणार आहेत. पण माझ्या अभ्यासानुसार आपण मेल मोहीम ह्या दोन्ही ॲट अ टाइम केलेल्या होत्या. ओबीसीचा कट ऑफ ऍड करण्यासाठी आणि दुसरा निवड याद्या चेंजेस करण्यासाठी. ओके, पण त्यांनी अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने उत्तर दिलेले नाहीत. प्लस जवळजवळ आपण सांगितल्यानंतर 200+ मुलांनी भरती कक्षाला सुद्धा त्याच वेळी भेट दिलेली होती, पण तिथं त्यांना कोणत्या पद्धतीने रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने दिलेला नाहीये. याच्यावरून एकंदरीत समजतं की निवड याद्या कदाचित या चेंज होणार नाहीत, ॲज इट इज राहतील, याची नोंद घ्यायची आहे. ही पहिली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली. दुसरी गोष्ट, लेखीच्या बाबतीत सर पुढे काय होईल, कसं होईल वगैरे वगैरे, किंवा कशा पद्धतीने होणार आहे. तर तुम्हाला जसं सांगितलंय मी की आचारसंहितेचं चालू असल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक बाहेर गेलेले आहेत, मनुष्यबळ इथं कमतरता आहे. त्याच पद्धतीनं आता काय होईल, तर आता आचारसंहिता संपूपर्यंत किंवा निवडणूक संपूपर्यंत कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती विचार केला जाणार नाहीये. निकाल लागल्यानंतर मग एक 7 ते 10, 12 दिवसानंतर पुढची प्रोसेस व्हायला सुरुवात होईल ऑफिशियल. कारण की बंदोबस्त हा जवळजवळ 21 तारखेला क्लोज होणार आहे. ते रिटर्न येतील 22 तारखेपर्यंत. मग त्यांना सुट्ट्या वगैरे 1-2 दिवस दिला जाईल बंदोबस्तामुळे. 1 दिवस तरी सुट्टी दिली जाईल. पण तदनंतर म्हणजे 22-23 येऊन जाईल, म्हणजे संपलं. म्हणजे लास्टचा आठवडा तेवढा राहतोय. त्यामध्ये परत सत्ता बदल, हे बदल, ते बदल, भांडण, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, मग सगळ्या गोष्टी चालू होते. कारण आचारसंहिता संपल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी या सुरू व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे लिगली मोर्चा वगैरे सगळ्याला परमिशन भेटायला सुरुवात होते. मग त्यावेळी परत बंदोबस्त लागणार. म्हणून म्हणलो की नोव्हेंबर महिना हा संपून जाईल. डिसेंबरचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही जी लेखीचा विषय आहे तो सुरुवात होईल आणि मे बी 15 डिसेंबरच्या दरम्यान ही जी लेखी परीक्षा आहे ती सुरू होऊ शकते, याचा नोंद घ्यायची आहे. तरी सुद्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम करेल आपला चॅनल. आणि त्याच पद्धतीनं लेखीला काही दिवसच आहेत तुमच्याकडे, जवळजवळ 20 ते 25 दिवसात असं गृहीत धरा म्हणून सांगितलं होतं. त्या पद्धतीने तुम्हाला लेखीचा अभ्यास करायचा आहे. आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची, की मुलांचे प्रश्न होते की सर तुम्ही कट ऑफ लावणार होता सर्व कास्ट, जसं मगापासून सगळे कास्ट सांगितलेले, सगळ्या कास्टचे सगळे समांतर आरक्षणानुसार आपण कट ऑफ लावणार होतो. पण ते 70% माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि मध्येच मी मुंबईला आल्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 30% काम राहिले ते येणाऱ्या 2 दिवसामध्ये, फक्त 1 ते 2 दिवसामध्ये ते सुद्धा काम पूर्ण करून पूर्ण कास्ट वाईज सगळ्या ज्या कास्ट आहेत, ओपन, EWS, SC, ST, त्याचबरोबर NTC, NTB, सगळ्या ज्या कास्ट आहेत त्याच्यानुसार सगळे समांतर आरक्षण जे आहेत त्या सगळ्या समांतर आरक्षणानुसार आपला कट ऑफ येणार आहे थोड्याच दिवसांमध्ये, 1-2 ते 3 दिवसांमध्ये. अजून सुद्धा आपल्याकडे 20 दिवस आहेत आणि 20 दिवसाच्या आतमध्ये जर मी कट ऑफ सांगितला तर कट ऑफ तेवढा लागणार आहे. मला फिजिकलसाठी एवढे मार्क आहेत, तर मला लेखीला किती मार्क घ्यावे लागतील हे तुम्हाला लगेच समजेल. आणि समजल्यानंतर एक काम करायचं की त्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला 2 ते 3 मार्क हे जास्तच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपण सेफ झोन मध्ये जाऊन आपल्याला निवड यादीमध्ये नाव लागता येईल. यासाठी हा कट ऑफ बनवणार आहे. या कट ऑफ मध्ये काही मोठापणा वगैरे असला विषय काय नाहीये. कट ऑफ बनवणार म्हणजे काय, तुम्हाला फिजिकलला किती मार्क आहेत आणि आपल्याला लेखीला किती मार्क घ्यावे लागतील आणि आता आपली तयारी काय आहे, जेणेकरून मला सरांनी सांगितल्या पद्धतीनं एवढे मार्क मिळवल्यानंतर मग मी सेफ झोन मध्ये जाऊन आणि त्याच्यामध्ये परत सेफ झोन मध्ये म्हणजे काय, एकाच 10 वगैरे पुढे क्वालिफाय होतील आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट, DV, मेडिकल वगैरे त्या एका जागेसाठी तुम्हाला निवड यादीमध्ये यायला सोपं जाईल, ह्यासाठीच हा कट ऑफ बनवलेला आहे. सो 70% काम त्याच्यावरती झालेलं आहे. जवळजवळ 10 दिवस त्याच्यावरती कंटिन्यू मी काम केलेलं होतं. सगळे 4ही घटक,
त्याच्यामध्ये मग कॉन्स्टेबल आहे, त्याच पद्धतीने चालक पण आहे, नंतर बॅट्समन पण आहे आणि कारागृह सुद्धा आहे. या चारही घटकांचे कट ऑफ बनवायला सुरू झालेलं आहे. फक्त 30%च काम राहिले. ते 30% काम पूर्ण करून येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत हा कट ऑफ पोहोचवायचं काम करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. परत एकदा सांगतोय, ह्या कट ऑफ मध्ये 1-2 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, पण तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन त्याच्यापेक्षा 2 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. 2 ते 3 मार्क जास्त घेतला तर अजून सुद्धा तुमची जी वर्दीसाठीची पॉसिबिलिटी आहे ती अजून वाढत जाईल आणि वाढल्यामुळे तुम्हाला एक जागा फिक्स होईल, लक्षात ठेवायचं. कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात आहे, मुलांना वेळ भेटलेला आहे. आता ही आचारसंहितेमुळे एक्झाम पुढे गेलेली होती. 19 सप्टेंबरच्या GR नुसार किंवा परिपत्रकानुसार त्यांनी ऑक्टोबरच्या कोणत्याही 4 आठवड्यातील शनिवार रविवार एक्झाम घेणार होते, असं मी सुद्धा ते प्रूफसाठी एक परिपत्रक झेरॉक्स मारून डिपार्टमेंटला दाखवलं, त्याच पद्धतीने भरती कक्षाला सुद्धा दाखवलं होतं. पण त्याच्यामध्ये ही पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी होती, परंतु आचारसंहिता निवडणुकीच्यामुळे पुढे गेल्यामुळे सगळंच कॅन्सल झालं आणि पुढे सगळ्या एक्झाम गेलेले, त्याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जे कॉम्पिटिशन वाढल्यामुळं त्यात विद्यार्थ्यांना स्टडीला वेळ भेटलेला आहे. या आचारसंहिता निवडणुकांमुळे पिरियड वाढला, भरती पुढे गेली, त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी झालेल्या मुलं मुली सुद्धा आहेत. मी फोन कॉलवरती सुद्धा मदत करतोय, त्या पद्धतीने भेटल्यानंतर सुद्धा मदत करतोय. मेंटॅलिटी सुद्धा विद्यार्थ्यांची चेक केली. नाही सर, मला 45 मार्क पडत होते, पण माझी आता मेंटॅलिटी होत नाहीये किंवा मला आता भीती वाटत आहे, मी 85-60 वर आले, मी 65 वरती आले, नाही चालणार. अशा मुलांना मग पाठिंबा देऊन त्यांना मोटिवेट करून लेखीपर्यंत क्वालिफाय करण्याचं काम मी करतोय. जेवढं होईल तेवढं करण्याचं काम करतोय. पण पिरियड वाढला, अभ्यासाला वेळ भेटला आणि ह्याच्या पुढं जे येणार आहे फायनल मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये 100% 1 ते 2 मार्कांची वाढ ही तुम्हाला दिसणारच आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं हे पिरियड वाढल्यामुळं, वेळ भेटल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास करायला जे 100% आत्मविश्वासाने समोर जातील आणि ज्यांना वेळ भेटला आणि ह्या वेळेचा फायदा घेतील, त्या विद्यार्थ्यांची शीट ही 100% मुंबई पोलीसला 2022-23च्या बॅचमध्ये वर्दी भेटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जे काही महत्वाचे प्रश्न होते तुमचे, त्याचे सुद्धा उत्तर दिली. त्याच पद्धतीने कट ऑफच्या बाबतीत आणि फायनल कट ऑफ जो आपण बनवणार आहे त्याच्यावरती पण सांगितलं, निवड याद्या पण सांगितल्या मुंबईच्या, आणि बाकी सगळं ओव्हरऑल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय, आपल्या या व्हिडिओला आताच लाईक करा, त्याच पद्धतीने शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या पुढची इन्फॉर्मेशन अशीच तुमच्यापर्यंत अगदी डे बाय डे आपण पोच करत राहील. ठीक आहे. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. एवढी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पुढच्या 20 ते 25 दिवस राहिल्यात एवढं सांगूनच मी अलर्ट करतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.